बजरंगबलीला नमस्कार करून अनेक वेळा या महेश्वर आपण चौकात सभा घेतलेल्या आहेत। हा तर भव्य दिव्य सभा झाल्या, सगळे एकजुटीने ज्या पद्धतीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे सगळे एक आलेले आहेत। सर्व पक्ष, मी म्हणतो सर्व पक्ष, त्यांचे पण सगळ्यांनी ठरवलंय की इथं छत्रपती शाहूराजांचा हात मोठ्या संख्येने विजयी करायचा आपल्याला, कारण काळाची गरज आहे। प्रत्येक वेळी इथं आल्यानंतर आम्ही प्रार्थना करायची की आलेल्या उमेदवाराला विजयी करा, का तर शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। सर उद्धव साहेबांनी आदेश दिलेला आहे की कोणत्याही मातोश्रीवर जे उमेदवार दिले ते विजयी करा। शिवसैनिक ह्या भागातील मतदार सर्व रात्र दिवस राबलो आम्ही, सगळं राबलो आम्ही, आणि ही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी निघून गेली। तेव्हा मारतोऱ्या पुन्हा चूक करणार नाही, अशा माणसासाठी प्रार्थना करणार नाही, योग्य माणसासाठी प्रार्थना करतोय की जे छत्रपती आहेत ते देणारे आहेत, घेणारे नाहीत, अशा माणसासाठी मी प्रार्थना करतो। राज्यामधलं केंद्रामधलं जे काय असेल ते आता सर बोलतील, ताई बोलतील आणि वक्ते बोलतील, परंतु महिला इथं भरपूर मोठ्या संख्येने इथं आहेत। एक 2-3 प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे, तुम्हाला 2-3 प्रश्न की तुम्ही सगळ्यांनी कोरोना काळामध्ये ताई थाळी वाजवली होती की नाही? वाजू नका, वाजवली तुम्ही टाळ्या, बापू तुम्ही टाळ्या वाजवल्या होत्या का? मी वाजवल्या होत्या। बॅटरी दाखवली होती का? कुणाला दाखवली होती? बापू वहिनी इथं नाही आहेत, खरं सांगा। बापू माफ करा मला, पण अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी देशभरात, का तर आपल्या देशाचे प्रमुख सांगतायत की हे करा म्हणजे कोरोना कमी होईल, हे करा म्हणजे कोरोना थोडाफार आटोक्यात येईल। आपल्याला फसवलं तरी धुमाळताई, फसवलं का नाही? हे खोटं बोलून फसवून देश लुटण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, भाजपने केलेलं आहे। आणि त्यांचे आता सवंगडी ज्यांना मगाही सांगितलं, दिवस रात्र आम्ही शिवसैनिकांना राबलो, तुम्ही भरभरून मतदान दिलं, आणि आज ते विचारतायत छत्रपतींना की तुम्ही काय केलं? तुम्ही अदृश्य खासदार म्हणून प्रसिद्ध आहात, तुम्ही काय केलं हे पहिलं कोल्हापुरात सांगा, आणि तुम्ही आमचा विश्वासघात काय केला हे पहिला तुम्ही सांगा आम्हाला। म्हणून प्रत्येक ठिकाणी ते वाक्य वापरतो, कुणाला कंटाळाचा आला, एकीकडे किशोर भाऊ गद्दार आणि एकीकडे आमच्याकडे असलेले खुद्दार। तुम्हाला गद्दार पाहिजे का खुद्दार पाहिजे हे कोल्हापूर ठरवायचे, आपल्याला कोल्हापूर ठरवायचे। आणि कोरोना काळामध्ये मी मुद्दाम सांगेन, ज्या परिस्थिती आपल्याला फसवण्याचं काम केलं या लोकांनी, मतदान मिळवलं, त्याच परिस्थितीमध्ये पुलवामा हल्ला केला, 400 टन आरडेक्स सोडवला, 400 टन, आणि 40 सैनिक तुमच्यावरती मारले, कशासाठी? मताच्या राजकारणी, सत्तेसाठी। आणि आता तुम्ही म्हणताय हो मंगळसूत्राचे, तुम्हाला आता आठवण आली? त्या 40 माझ्या भगिनीचं मंगळसूत्र तुम्ही घालवलंय, हे पाप तुम्ही केलेलं हे देशातले लोक विसरणार नाही, तुम्ही विसरणार आहात। 40 सैनिक मारले गेले, अच्छे दिन नावाचे ना अच्छे दिन केलं, वेगवेगळ्या लोकांचे असं फसवून काम केलेलं आहे। 9 वर्ष लुटण्याचं काम, फसवण्याचं काम फक्त या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनी सारखं। म्हणून सावध राहा, देश अडचणीत आपला देश, आणि देशाला वाचवण्याची निवडणूक आहे। छत्रपती विजय होतीलच, पण नुसता विजय आपला नको आहे, नुसता विजय नको आहे, तर उत्तरेताई अशा मताने विजय झाले पाहिजे, देशात डंका पिटला पाहिजे की होय कोल्हापुरात शाहूराजाला मानणारी दैत्यची जनता अजून जिवंत आहे, इथं भरपूर दिला आपल्या शाहूराजाने, आता द्यायची वेळ आपल्याला आली, द्यायची वेळ आली। आता एकच प्रश्न विचारेल, कमलाकर तुम्ही आम्ही कोल्हापुरात ताई सर्व सचिनभाई आपण सगळ्यांनीच जरांगे साहेबांसाठी सगळंच महाराष्ट्र रस्त्यावर उतरलं होतं। कुठल्याही जातीपातीचं राजकारण शिवसेना प्रमुखांनी, उद्धव साहेबांनी आम्हाला शिकवलेलं नाही आणि करणार पण नाही आम्ही, पण जो धर्मांध आहे, जो देशद्रोह आहे, त्याला सोडणार पण नाही आम्ही, अजिबात सोडणार नाही कुठं। पाकिस्तान हिंदुस्थानची मॅच असेल आणि जर पाकिस्तानी मॅच जिंकून इथं जर कोणी फटाका इथं उडवला तर त्याला सोडणार नाही, ही भूमिका आमची आहे। परंतु ह्या देशावर प्रेम करणारी कुठल्याही समाजाची व्यक्ती असतात ती आमची आहे, तो देशावर प्रेम करणार आहे, हे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलेलं आहे, उद्धव साहेबांनी आम्हालाही शिकवलेलं आहे। कमलाकर सरांचं आपल्याला ऐकायचं, आपल्याला सरांचं तोरसकर चौकात जायचे, कृष्ण चौकात जायचे,
त्याच्याने इथं आलेलो आहे. पण तू मराठा आंदोलनामध्ये आपण शिवसैनिकांनी सचिनभाई रविभाऊ म्हणजे सगळ्यांनी आपल्याला ह्या व्यासपीठात सगळ्यांनी तुम्ही आम्ही एक मराठ्याचा माणूस मिळाला आपल्याला. दिवंगत सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव म्हणून आपण त्यांना तुम्हाला पुढे केला. आपण उद्धव साहेबांनी मुलं भावासारखी उपमा माझा भाऊ आहे मंडलिक साहेब तुम्ही काळजी करू नका सदाशिवराव मंडलिकांनी सांगितलं. आणि ह्या भावाने उद्धव साहेबांचा घात केला. अडचणीत असताना विश्वासघात केला. हे तुम्ही विसरणार विश्वासघात केला. आज मी त्यांना विचारतोय आम्ही म्हणत होतो तुम्ही मराठ्याचे नेते आहात मराठा नेते आहात पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला नेता मिळाला आपल्याला. तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं. कमलाकर संजय दादांना विचारणं गरजेचं आहे तुम्ही मराठ्यांसाठी काय केलं. किती वेळा सभागृहामध्ये प्रश्न मराठ्यांसाठी उपस्थित केले आरक्षणासाठी. जरांगे दादा ज्यावेळी तिथं होते आजारी होते उपोषण केलं होतं पाणी पित नव्हते. अरे अभिमान आहे मला अभिमान ह्या छत्रपतींवर. कोण तिथं गेलं नाही संजय काका त्यावेळी सदा आपले हे संजय मल्लिक कुठेही गेले नाहीत. त्यावेळी छत्रपती शाहूराजे गेले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला गरज आहे ह्या राज्याला तुमची गरज आहे. का गेले त्यावेळी निवडणुका नव्हत्या. हे प्रेम लागतं. कोल्हापूर आल्यानंतर भेटणारे शाहू छत्रपतीच होते. कुठलं आंदोलन झालं मराठ्यांचं तुम्ही कुठं होता. अरे मराठ्यासाठी तुम्ही काय करू शकला नाही. तुम्ही मराठ्यांचे म्हणून तुम्हाला आम्ही पुढे केलं. मराठ्यांचा विश्वासघात केला. उद्धव साहेबांचा विश्वासघात केला. कोल्हापूरचा विश्वासघात केला. ह्या मतदारांचा विश्वास केला. ह्या छत्रपती शाहू राजांना ह्या छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रात ह्या दोघांनी तिकडचा पोपट हात लागला. पोपट संपलेली माणसं उद्धव साहेबांनी जीवन केली राजकारणात. उद्धव साहेबांनी जीवन केली. तुम्ही आम्ही जीवन केली. काय दिलं तुम्हाला मला पैशासाठी पेट्यासाठी तुमचा आमचा विश्वासघात केला. बेंटेक तर आहेत ते काही प्रश्न नाही तिथं. म्हणून मी म्हणतोय ज्यानी मराठा म्हणून आम्ही पुढे केलं त्या मराठ्यांसाठी या माणसांनी काही केलेलं नाही. जी लोक मयत झाली मराठ्यांसाठी रक्त सांडलं सर त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला सांत्वन करा सुद्धा ही मंडळी कुठे गेले ते तुम्ही मराठा विसरणार काय. कोल्हापुरातले कोण विसरणार काय. आणि मग तुम्ही म्हणताय शाहूराजांनी काय केलं. शाहूराजांनी काय केलंय की तुम्हाला मोजाला अजून 5 पिढी जन्म घ्यायला लागतील एवढं शाहूराजांनी आमच्यासाठी केलेलं आहे. शाहूराजांनी बोलायला तुम्हाला अधिकार नाही आहे. आणि ह्या भाजपच्या काळामध्ये तुम्ही माफी मागितली जाऊन माफी तुम्ही सगळ्यांनी बघितलं माफी मागितली का तर त्यांनी विचारलं तुम्ही 5 वर्ष काय करत होता. तुम्ही जी इंडिया ते कुठला पिक्चर अनिल कपूरचा ओंकार मिस्टर इंडिया ते घातल्यात घड्याळ गायब होतात तसे गायब झाले ते आता परत घड्याळ घेऊन इथं आले. त्यांचं पोरगं पण आलं ते आता बोलतोय शाहू मिलसाठी काय केलं. अरे शाहू मिलचा तू अभ्यास कर तुझी खरोखर डिग्री खरोखर आहे का बघ तपास. तुझं शिक्षण किती तू किती तुझं वय काय शाहूराजे कुठं. अरे ते सरकारी यंत्रणा आहे. तुझ्या वडिलांनी 5 वर्ष काय केलं शाहू मिलसाठी. उगीच काय तर टूम काढायची. आणि म्हणून ही अस्मितेची निवडणूक आहे इज्जतीची निवडणूक आहे. देश आपल्याला बघतोय की शाहू छत्रपती किती मताने विजय होत आहेत. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची ऐतिहासिक आहे. देशाची निवडणूक आहे. ज्या लोकांनी गद्दारी केली विश्वासघात केला तुम्हाला फसवण्याचं आम्हाला काम केले तुम्हाला सर्वांचा विश्वासघात केला त्यांना घरी बसवण्याची निवडणूक आहे. ह्या भाजपवाल्याने आता लुटण्याचं काम केलं आहे फसवण्याचं काम केलेलं आहे. फसू नका नाहीतर सर आता नंतर सांगतील काय तर माधुरी गोड छान आहे पुन्हा येतील तुम्हाला 25 लाख देणार आहे म्हणून. त्यांना सांगा 15 लाख पहिले संपलेले नाहीत मग 25 लाखचे बघू. पुन्हा एकदा हाताला विजय करा. आणि विनंती आहे हातकरी लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तेत आबाची मशाल आहे. ती मशाल सुद्धा मोठ्या प्रमाणात विजय होण्यासाठी तिथं कोण पै पाहुणे असतील तिथं सांगा सत्तेत आबा आणि इथं छत्रपती शाहूराजेंचा हात. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.